नमस्कार मित्रांनो, आजचा महत्त्वाचा विषय. अनेक वेळा गायी किंवा म्हशी ह्या 4-4, 5-5 दिवसांपर्यंत मास दाखवतात. कृत्रिम रेतन करा किंवा नैसर्गिक रेतन करा, तरीही गर्भधारणा होत नाही. नेमकं काय कारण असू शकतं? त्याच्यावरती काय उपाय करायला पाहिजे? हे आज आपण वैज्ञानिक पद्धतीने समजून घेऊया. माज लांब का टिकतो? गायीचा खरा माज 18 ते 24 तासांचा असतो, पण तो 4 ते 5 दिवसांपर्यंत सुरू असेल तर समजायचं की गायीच्या शरीरामध्ये काहीतरी बिघाड आहे. आणि त्याची ही पुढील 3 कारणं असू शकतात. एक, फॉलिक्युलर सिस्ट. ओव्हरीवर मोठं फॉलिकल तयार झालेलं असतं आणि ते फुटत नाही, त्याच्यामुळं प्राणी सतत माझावर असल्यासारखं दिसून येतं. दुसरं आहे हार्मोनल इनबॅलन्स. एलएच सर्ज होत नाही, अंड बाहेर फुटत नाही, त्यामुळं ओव्युलेशन प्रक्रिया न झाल्यामुळं कृत्रिम रेतन केलं तरी ते निरुपयोगी ठरतं. तिसरा मुद्दा, न्यूट्रिशनल प्रॉब्लेम. जसं की खनिज म्हणजे फॉस्फरस, आयोडीन, सेलेनियम, मॅग्नेशियम यांची शरीरामध्ये कमतरता असेल तर हीट सायकल बिघाडते, मग ते 3-4 दिवस 5 दिवस असं मास दाखवतेच. शेतकरी सांगतात डॉक्टरांनी 3 ते 4 वेळा ही गाय भरवली आहे, परंतु त्याचा काय फायदा झाला नाही. गायीची गर्भधारणा झालीच, अंड फुटतच नाही, हा त्याचा पहिला कारण असू शकतं. जरी रेतन केलं असेल, डॉक्टरांना गाय भरवली असेल, जर गर्भाशयातली ओव्युलेशन प्रक्रियाच पूर्ण झाली नसेल, अंडच फुटलं नसेल, तर ते स्पर्मला अंड मिळत नाही, त्यामुळं गर्भधारणा होत नाही. आता कधी कधी गर्भाशयात सूज असते, इन्फेक्शन असते. रेतनानंतर स्पर्म जिवंत राहत नाहीत, कारण आतमध्ये इन्फेक्शन आहे. वजायनल डिस्चार्ज, हलका पू, रेड वॉटरी फ्लुइड दिसतं, याच्यामुळे सुद्धा गर्भधारणा होत नाही. तिसरं आहे चुकीच्या वेळी भरवणं. स्टँडिंग हिट नंतर 12 तासांनी रेतन केलं तर प्रेग्नन्सी चान्सेस जास्त असतात. पुअर सिमेन क्वालिटी, बुल इनफर्टिलिटी. नैसर्गिक रेतन करत असताना बैलाची फर्टिलिटी कमी असू शकते, त्यामुळे देखील बैलाद्वारे जरी रेतन केलेलं असलं तरी देखील ते गर्भधारणा करू शकत नाही. आता यावरती अचूक उपाय पाहायचं गेलं तर आता सर्वात महत्त्वाचा भाग रेक्टलची तपासणी. सिस्ट आहे का, सूज आहे का, हे ठरवण्यासाठी रेक्टलची तपासणी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सिस्ट असल्यास हार्मोनल उपचार करायचा आहे. GnRH इंजेक्शन अंड फुटण्यासाठी. AI केल्यानंतर गर्भधारणा होण्यासाठी GnRH नावाचं हार्मोन्स असलेले इंजेक्शन तिथे द्यायचं आहे. PGF2 अल्फा हे हार्मोन असलेले इंजेक्शन सिस्ट कमी करण्यासाठी मदत करतं. गर्भाशयामध्ये सूज असेल तर काय करायचं? इंट्रायुट्रीन अँटीबायोटिक, युट्रीन क्लिनिक फ्लुइड्स आणि गर्भाशयाची पिशवी धुवून घ्यायची आहे. त्यानंतर पुढच्या माझावरती जेव्हा जनावर येतं तेव्हा वेळेवर भरवून घ्यायचं आहे. पोषणची सुधारणा. मिनरल मिक्सचर, कॅल्शियम, फॉस्फरस, सेलेनियम, झिंक, विटॅमिन A, D, E अशा प्रकारच्या खनिजांची उपलब्धता ज्या ठिकाणी आहे, ज्या मिनरल मिक्सचरमध्ये आहे, ते मिनरल मिक्सचर वापरणं महत्त्वाचं आहे. टायमिंगमध्ये सुधारणा करायची आहे. वास्तविक पाहता हीटचा पीक ओळखायला येत नाही, त्यामुळं कृत्रिम रेतन हे खूप चुकीच्या वेळी होऊन जात असतं. स्टँडिंग हिट दिसल्यानंतर 12 तासांनी AI करायचे आहे. मित्रांनो, माज दिसतो म्हणून गर्भधारणा होईलच असं नाही. विज्ञान सांगतं योग्य निदान, योग्य वेळ, योग्य हार्मोन गर्भधारणा यशस्वी करत असतं. अशीच वैज्ञानिक माहितीसाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पुढे असंच माहिती यज्ञ सुरू ठेवायचं असेल तर आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.